भारताने ऑलिम्पिकमध्ये एकट्याने पदक जिंकण्याआधी महाराष्ट्रातील एका छोट्या गावातील एका मल्लाने इतिहास घडवला. खशाबा हा नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट असून तो ऑलिम्पिक कुस्तीपटू खशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त फॅन्ड्री आणि सुपरहिट सैराटनंतर मंजुळे यांचे हे मराठी चित्रपट सृष्टीत पुनरागमन होत आहे. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील गोळेश्वर गावात जन्मलेले खशाबा 5 भावंडांमधील सर्वात धाकटे. अवघी 5 फूट 5 इंच उंची असूनही त्यांना पॉकेट डायनामो म्हणून ओळखले जायचे. मोठमोठ्या स्पर्धांसमोरही ते डगमगले नाहीत. कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांना नमवत 23 जुलै 1952 रोजी त्यांनी कांस्य पदक जिंकले. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते ते ठरले. जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रोडक्शन्स निर्मित हा चित्रपट घाम, त्याग आणि राष्ट्रीय अभिमानाची गाथा उलगडतो. उत्कंठा शिगेला पोहोचली. खशाबांची गाथा अनुभवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज. नवीन वर्षाची सुरुवात एका विजेतेच्या गाथेने. खशाबा जानेवारी 2027 मध्ये प्रदर्शित होत आहे. तुम्ही जर चित्रपट प्रेमी असाल तर माझा चॅनल पिक्चर पेटी याला जरूर भेट द्या. तिथे मी जगातील वेगवेगळे सिनेमे तुमच्यासाठी घेऊन येत. धन्यवाद.